विद्यार्थी मित्रांनो, एलडी मध्ये आपण आता पुढचा टाइप बघणार आहोत, व्हेरिएशन ऑफ पॅरामीटर्स मेथड किंवा त्याला व्हीओपी मेथड म्हणतात. मित्रांनो, व्हेरी इम्पॉर्टंट टाइप आहे. याचा हा टाइप सुरू करण्याच्या आधी काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, काही फॉर्म्युलेज आहेत जे व्हेरिएशन पॅरामीटरसाठी आपल्याला खूप जास्त वेळा लागतात. ते फॉर्म्युले मी इथे कव्हर करतो आहे. सो त्याच्यावर एकदा नजर टाकूया, मग आपण प्रॉब्लेम घेऊया. बघा, पहिल्यांदा आपल्याला रेसिप्रोकल्स लागतात. रेसिप्रोकल्स ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, आपण 10वी पासूनच त्याला ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकतो. साइनचा रेसिप्रोकल 1/cosec, कोसेकचा 1/sin, cos इज इक्वल टू 1/sec, sec इज इक्वल टू 1/cos, tan इज इक्वल टू 1/cot, cot इज इक्वल टू 1/tan. अगेन टॅनचा अजून एक फॉर्म्युला आहे sin/cos आणि कॉटचा cos/sin, आणि हा वेल नोन फॉर्म्युला sin² θ प्लस cos² θ इज इक्वल टू 1. ओके, आता इंटिग्रेशन मधले काही इंपॉर्टंट फॉर्म्युले जे व्हेरिएशन साठी लागतात ते मी इथे घेतले आहे. इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू x, इंटिग्रेशन 1/x dx इज इक्वल टू log x, इंटिग्रेशन 1/x² dx इज इक्वल टू -1/x, इंटिग्रेशन e⁻x dx इज इक्वल टू e⁻x, इंटिग्रेशन sin x dx इट इज इक्वल टू -cos x, आणि इंटिग्रेशन cos x dx इज इक्वल टू +sin x, इंटिग्रेशन tan x dx -log cos x, इंटिग्रेशन cot x dx log of sin x, इंटिग्रेशन sec x dx इज इक्वल टू log sec x प्लस tan x. अजूनही फॉर्म्युले लागतात, पण हे मोस्ट ऑफ यूज होणारे फॉर्म्युले मी इथे घेतले आहे. बाकी काही वेगळे फॉर्म्युले आले ते आपण सम मध्ये बघूया. आता व्हेरिएशन पॅरामीटरचं गणित हे 6 स्टेप मध्ये आपल्याला सोडवायचं आहे, कंपल्सरी 6 स्टेप मध्ये. सो त्या 6 स्टेप्स कुठल्या ते आपण इथे बघूया. बघा, पहिल्या स्टेपला तुम्हाला yc काढला की आलेल्या yc ला तुम्ही c1 y1 सोबत c1 y1 c2 y2 सोबत कंपेअर करायचं आणि y1 y2 फाइंड करायचे. सेकंड स्टेपला d म्हणजे डिटर्मिनंट घ्यायचा, त्याचा फॉर्म्युला आहे y1 y1 डॅश y2 y2 डॅश, डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. नंतर u फाइंड करायचा, u चा फॉर्म्युला आहे -y2 RHS d × dx. मग v फाइंड करणार, v चा फॉर्म्युला इंटिग्रेशन y1 RHS d dx. नंतर yp फाइंड करणार, yp चा फॉर्म्युला u × y1 प्लस v × y2, आणि लास्टला y फाइंड करणार, y इज इक्वल टू yc प्लस yp. सो मित्रांनो, व्हेरिएशनचं कुठलंही गणित असलं या 6 स्टेप्स फॉलो करायच्या, तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटून जातील. आणि व्हेरिएशन पॅरामीटर व्हेरी इंपॉर्टंट टाइप आहे. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये याच्यावर एक क्वेश्चन असतो. तो चला आता न्यूमरिकल आपण बघूया, सो तुम्हाला आयडिया क्लिअर होईल. मित्रांनो, पहिला प्रश्न बघा, सॉल्व द इक्वेशन d² + 4 इज इक्वल टू sec 2x बाय मेथड ऑफ व्हेरिएशन पॅरामीटर. आता मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न येईल की सर, जनरल मेथडला आपल्याला क्वेश्चन ओळखावा लागला, मग व्हेरिएशनचा प्रश्न ओळखायचा तरी कसा? मित्रांनो, व्हेरिएशनच्या क्वेश्चनला तुम्हाला ओळखण्याची गरज नाहीये, कारण प्रत्येक क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं असतं बाय व्हेरिएशन पॅरामीटर मेथड, सॉल्व बाय व्हेरिएशन पॅरामीटर मेथड हे मेन्शन केलेलं असेल तरच तो प्रश्न व्हेरिएशनने सोडवायचा, नाही तर नाही. ओके, कंपल्सरी लक्षात ठेवा. सो बस, क्वेश्चन ओळखायचीच गरज नाहीये, डायरेक्ट सुरुवात करायची. पहिली स्टेप नेहमीप्रमाणे इक्वेशन लिहून घ्या. स्टेप 1, d² + 4 इज इक्वल टू sec 2x. ओके, आता पहिल्यांदा yc काढणार, याची डिग्री बघणार, डिग्री किती आहे 2. सो कॅल्सीत आपण d² d आणि कॉन्स्टंट 3 किमती टाकणार. d² चा कोएफिशियंट 1, d नाहीये म्हणून 0, कॉन्स्टंट 4, या 3 किमती टाकूया. सो आपल्याला कॅल्सीत काय व्हॅल्यू येतं बघूया. तुम्हाला जो पहिला टाइप शिकवलेला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, त्यामध्ये एकदम डीपली सांगितलं आहे की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढण्याचे 4 केसेस आहे. 4ही केसेस मध्ये कॅल्सीवर कसं काढायचं विथ कॅल्सी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. सो मला खात्री कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा फर्स्ट व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्ही हा व्हिडिओ बघताय, जेणेकरून तुम्हाला ही कॅल्सीवर फाइंड करणं लगेच जमून जाईल. ओके, सो ES कॅल्सी, ES वर कसं करणार माझ्यासोबत करा. मोड 5 3 प्रेस करा, मोड 5 3, व्हॅल्यू टाकायची 104 104, x1 आला 2i, x2 आला -2i. आता MS कॅल्सी, MS मध्ये कसं करणार बघा, 3दा मोड प्रेस करा, इक्वेशन आला 1 टाका, फॉरवर्डची की प्रेस करा, डिग्री 2 टाका, 104, इट इज 2i -2i. यस, सो वी गॉट द व्हॅल्यूज 2i आणि -2i. आता ह्या व्हॅल्यूज बघितल्यानंतर कळतं या दोन्ही पण इमॅजिनरी आहे. इमॅजिनरी म्हणजे कुठली केस येते, केस सी मध्ये येतं, ओनली इमॅजिनरी, बरोबर. सो इमॅजिनरीला मी सांगितलं होतं निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची नाही, पॉझिटिव्ह घ्यायची. पॉझिटिव्ह मध्ये आयचा कोइफिशियंट जो आहे तो बीटा घ्यायचा. सो इथे फक्त बीटा आला 2, करेक्ट. सो इमॅजिनरी मध्ये yc लिहायला आपण फॉर्म्युला घेतला होता. फॉर्म्युला काय होता आपल्याकडे स्टँडर्ड, c1 cos βx
प्लस C2 साइन बीटा एक्स, हा फॉर्म्युला आपण वापरतो. सो या फॉर्म्युल्यात आपण व्हॅल्यूज पुटअप करणार. सो आपल्याला आन्सर येईल बीटा जागी 2 टाका. सो YC इज इक्वल टू C1 कॉस बीटा, बीटा म्हणजे काय 2x प्लस C2 साइन बीटा, बीटा इज 2x. दिस इज आवर YC. करेक्ट, YC झाला. आता सेकंड स्टेपला यायचं. स्टेप 2. मी मगाशी तुम्हाला 6 स्टेप सांगितल्या तर फॉलो करायच्या. ओके सॉरी, पहिल्या स्टेप अजून बाकी आहे. पहिल्या स्टेपला YC काढला. YC काढला की मगाशी मी 6 स्टेप सांगितल्या होत्या. 6 स्टेपमध्ये YCचा एक फॉर्म्युला दिला होता बघा. तो फॉर्म्युला याच्यासोबत कम्पेअर करायचा. सो काय फॉर्म्युला मी दिलेला तुम्हाला? YC इज इक्वल टू C1Y1 प्लस C2Y2. हा स्टँडर्ड फॉर्म्युला मी दिलेला, बरोबर. सो गिवन इक्वेशन या फॉर्म्युला सोबत कम्पेअर करा. सो आपल्याला कळेल YC C1 C1, Y1 का आला cos 2x, C2 C2, Y2 का आला sin 2x. करेक्ट. सो पहिल्या स्टेपमध्ये Y1 आणि Y2 फाइंड करायचे. Y1 आला cos 2x आणि Y2 आला sin 2x. YC फाइंड केला. पहिल्या स्टेपमध्ये YC काढला की Y1 Y2 पण काढून घ्यायचा, लक्षात ठेवा. सो ही झाली आपली फर्स्ट स्टेप. यस, क्लिअर. इथपर्यंत इझी आहे. YC आला की C1 Y1 C2 Y2 यासोबत कम्पेअर करायचं, Y1 Y2 काढून घ्यायचं. आता सेकंड स्टेप बघा. आता स्टेप 2 ला काय करणार? डिटर्मिनंटचा फॉर्म्युला घ्यायचा. D इज इक्वल टू फॉर्म्युला आहे त्याचा Y1 Y1 डॅश Y2 Y2 डॅश. सो किमती टाकणार. D इज इक्वल टू Y1 का आपल्याकडे cos 2x, Y1 चा डॅश म्हणजे cos 2x चा डेरिव्हेटिव्ह. काय येईल डेरिव्हेटिव्ह? हा 2 बाहेर येईल, -2 sin 2x तो बाहेर येईल आणि मध्ये पण येईल. ओके. cos 4x असतं तर काय आलं असतं? -4 sin 4x. cos 5x असतं तर काय आलं असतं? -5 sin 5x. करेक्ट. तसंच आता Y2 काय sin 2x. मग sin 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 2 cos 2x. sin 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 cos 2x. आता डिटर्मिनंट कसं सोडवतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन, बरोबर. लक्ष द्या. सो दिस D इज इक्वल टू cos झाला cos स्क्वेअर, हा 2 तसाच 2 cos स्क्वेअर 2x मायनस बघा sin स्क्वेअर 2x आणि हा -2 sin स्क्वेअर 2x. आलं बघा. 2 cos स्क्वेअर 2x -2 sin स्क्वेअर 2x. सो हे सिम्प्लिफाय होईल. 2 cos स्क्वेअर 2x +2 sin स्क्वेअर 2x. सो दोन्हीकडे 2 कॉमन आहे, 2 कॉमन काढा. सो मध्ये राहील cos स्क्वेअर 2x प्लस sin स्क्वेअर 2x आणि cos स्क्वेअर प्लस sin स्क्वेअर होतो 1. सो D इज इक्वल टू 2 × 1. सो D ची किंमत आली आपली 1. सो D बिकम्स 1. सॉरी 2 × 2 D बिकम्स 2. ओके. तुम्हाला ट्रिक सांगतो बघा. जेव्हा तुमचा Y1 Y2 cos आणि sin येईल तेव्हा आन्सर हे अँगल येतो. cos 2x आहे ना, मग D आला 2. समजा cos 3x sin 3x असेल तर D येईल 3. cos 5x sin 5x असेल तर D येईल 5. लक्षात ठेवा. ओके. सो हे चेक करायला काम येईल. सो आता सेकंड स्टेप झाली. थर्ड स्टेप काय होती आपली? U काढायचा. सो स्टेप 3 मध्ये आपण फॉर्म्युला घेतो. U इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन Y2 इंटू राईट हँड साइड इंटू D इंटू dx. ओके. हा फॉर्म्युला घेतो. याच्यात किमती टाकणार आपण. सो U इज इक्वल टू मायनस इंटिग्रेशन Y2 का आपला बघा Y2 sin 2x RHS LHS RHS लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड सेक 2x म्हणजे RHS मध्ये क्वेश्चनची राईट हँड साइड घ्यायची अपॉन D का आला आपला 2 इंटू dx. आता हा 2 कॉन्स्टंट आहे, डिनॉमिनेटरला आहे, सो तो बाहेर येईल. बाहेर येताना अपॉनचा 2 बाहेर येताना 1/2 आणि हा मायनस म्हणजे U काय बनेल? -1/2 इंटिग्रेशन पहिला sin 2x
बघा फर्स्ट टर्म सेकंड टर्म, नेहमी गणित सोडवताना फर्स्ट टर्म सेकंड टर्म म्हणजे राईट हँड साईडची जी टर्म आहे तिचा रेसिप्रोकल टाकायचा, सेकंडचा रेसिप्रोकल टाकायचं जेणेकरून फटकन आन्सर येतं. सो सेकचा रेसिप्रोकल काय मगाशी आपण शिकलो, सेकचा रेसिप्रोकल 1 सेक आहे 1 कॉस, मग सेक 2x काय होईल 1 कॉस 2x, करेक्ट, dx. बघा सेकचा रेसिप्रोकल काय 1 कॉस, मग सेक 2x 1 कॉस 2x, सेकंड टर्मचा रेसिप्रोकल पुट करायचा. मग आता वरती साइन खाली कॉस, साइन इंटू 1 साइन, साइन अपॉन कॉस, साइन अपॉन कॉस काय होतं टॅन, साइन अपॉन कॉस टॅन, मगाशी फॉर्म्युला बघितला. सो u इज इक्वल टू -1/2 इंटिग्रेशन साइन 2x अपॉन कॉस 2x, दिस बिकम्स टॅन 2x. आता इंटिग्रेशन टॅनचं काढायचं. ओके, सो टॅनचं इंटिग्रेशन काढण्यासाठी मगाशी मी फॉर्म्युला दिला होता तुम्हाला. व्हॉट वॉज द फॉर्म्युला? इंटिग्रेशन टॅन एक्स dx आपण फॉर्म्युला लिहिलेला मायनस लॉग कॉस एक्स. सो ऑब्विसली इथे अँगल x आहे आणि इथे अँगल 2x आहे. सो इकडे काय येईल x जागी 2x टाका, मायनस लॉग कॉस 2x अपॉन 2. बघा डेरिव्हेटिव्ह मध्ये x चा कोइफिशियंट तो पुढे येतो, इंटिग्रेशन मध्ये x चा कोइफिशियंट खाली येतो, एवढाच फरक आहे. म्हणजे डेरिव्हेटिव्ह मध्ये x चा कोइफिशियंट मल्टिप्लाय होतो, इंटिग्रेशन मध्ये x चा कोइफिशियंट डिवाइड होतो. कळालं आता? सो u काय येईल बघा, हा -1/2 तसाच u इज इक्वल टू -1/2 तसाच. आता इंटिग्रेशन निघून जाईल टॅन 2x चा अशा प्रकारे मायनस लॉग कॉस 2x च्या जागी 2x आणि अपॉन काय येईल आता ह्या x चा कोइफिशियंट 2, 2 टू जा 4, 2 टू जा 4 मायनस मायनस प्लस. सो ऑब्वियसली आपला u काय आला, u इज इक्वल टू लॉग कॉस 2x अपॉन 2 टू जा 4. सो हा आला आपला u. कळालं मित्रांनो? एकदम इझी आहे, प्रॅक्टिस केली की ते आरामात जमेल. ओके, सो पहिल्यांदा आपण स्टेप 1 मध्ये yc काढला, y1 y2 काढला, नंतर सेकंड स्टेप मध्ये d काढला, थर्ड स्टेप मध्ये u काढला, आता फोर्थ स्टेप मध्ये v काढायचा. सो v चा फॉर्म्युला बघा, स्टेप 4 v चा फॉर्म्युला v इज इक्वल टू मायनसच्या ऐवजी प्लस घ्यायचा फक्त आणि y2 च्या ऐवजी y1 घ्यायचा, बाकी सेम. y1 RHS d इंटू dx. सो आपण व्हॅल्यू पुटअप करणार. सो बघा v इज इक्वल टू इंटिग्रेशन y1 आहे आपल्याकडे cos 2x. मित्रांनो एकदम सोपी पद्धत मी शिकवतो, याला प्रॅक्टिस करा. अरे राईट हँड साइड, क्वेश्चनची राईट हँड साइड सेक 2x अपॉन d, डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती 2 इंटू dx. नेहमीप्रमाणे हा 2 कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल. सो बाहेर येताना अपॉनला 2 असल्यामुळे 1/2 इंटिग्रेशनच्या बाहेर इथे आहे cos 2x अपॉन फर्स्ट टर्म सेकंड टर्म, सेकंडचा रेसिप्रोकल, सेकचा रेसिप्रोकल काय होतं 1 कॉस. सो सेक 2x मीन्स 1 cos 2x आणि हा dx. आता बघा कॉस कॉस कॅन्सल होईल, मगाशी काय झालेलं साइन अपॉन कॉस टॅन झाला, पण इथे कॉस कॉस आहे. सो कॉस कॉस कॅन्सल झाले, राहिला 1 dx, 1 इंटू dx म्हणजे dx. सो इथे काय राहिला v इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन इट इज dx. सो v इज इक्वल टू 1/2 dx चा इंटिग्रेशनचा काय फॉर्म्युला आहे x. सो x इंटू 1 x. सो v काय आला आपला, v इज इक्वल टू x/2. बघा therefore v is equal to x into 1 x, so x/2 हा आला v. सो मित्रांनो बघा आतापर्यंत आपण yc y1 y2 d u आणि v काढला. आता स्टेप 4 झाल्या, स्टेप 5 मध्ये yp आणि स्टेप 6 मध्ये y. बरोबर. सो स्टेप 5 घेऊया, इझी आहे ना, याला प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसनी तुम्हाला ते सगळं जमेल. सो काय फॉर्म्युला स्टेप 5 चा, yp इज इक्वल टू u इंटू y1 प्लस v इंटू y2. दिस इज स्टँडर्ड फॉर्म्युला फॉर yp. सो व्हॅल्यू पुटअप करूया. yp इज इक्वल टू u ची किंमत काय आली, लॉग कॉस 2x अपॉन 4, लॉग कॉस 2x अपॉन 4 इंटू y1 काय बघा, y1 आहे cos 2x. एकदम इझी आहे स्टुडंट्स, cos 2x. बघा मुलं काय करता, cos चं cos स्क्वेअर करता, असं होत नाही. हा cos मधला अँगल आहे, ही अल्जेब्रिक टर्म आहे, दोघांचा मल्टिप्लाय होणार नाही, असंच राहील. प्लस v आहे x/2 आणि इंटू y2 काय आहे sin 2x हा आला आपला yp.
पण आपल्याला YP ने आपलं लास्ट आन्सर काय आहे y मध्ये लिहायचं ना. सो लास्ट आन्सर काय येईल बघा स्टेप 6 y इज इक्वल टू YC प्लस YP या फॉर्मॅटमध्ये आपलं लास्ट आन्सर येतं. सो लास्ट आन्सर लिहूया. ओके, सो नाव रीड युअर लास्ट आन्सर. y इज इक्वल टू दिस इज YC, दिस इज YP, वी हॅव टू ॲड बोथ. सो इकडून लिहितो मी y इज इक्वल टू YC C1 cos 2x प्लस C2 sin 2x, C1 cos 2x प्लस C2 sin 2x प्लस दिस इज log cos 2x upon 4 into cos 2x plus x by 2 into sin 2x. So students, this is your last answer. This is very important problem of variation of parameter method. सो बघा मित्रांनो, व्हेरिएशन पॅरामीटरचा प्रॉब्लेम 6 स्टेप मध्ये आपण सोडवलेला आहे. अगदी सोपा आहे. पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. बघा, पहिल्यांदा काय काढलं, गिवन याचा आपण YC फाइंड केला, तो आला C1 cos 2x C2 sin 2x. कंपेअर केलं त्याला y1 y2 फाइंड केला. सेकंड स्टेपला d चा फॉर्म्युला घेतला, आलेल्या व्हॅल्यू टाकल्या, d ची किंमत 2 आली. थर्ड स्टेपला u चा फॉर्म्युला घेतला, u आला log cos 2x upon 4. फिफ्थ स्टेपला v चा फॉर्म्युला व्हॅल्यू टाकल्या, सिम्प्लिफाय केला, v आला x by 2. फिफ्थ स्टेप मध्ये YP इज इक्वल टू u इंटू y1 v इंटू y2 व्हॅल्यूज पुटअप केल्या. आणि लास्ट स्टेप मध्ये y इज इक्वल टू YC प्लस YP, ऍडिशन ऑफ दिस टू. सो फायनल आन्सर आलं y इज इक्वल टू C1 cos 2x प्लस C2 sin 2x प्लस log cos 2x अपॉन 4 cos 2x प्लस x by 2 sin 2x. क्लिअर मित्रांनो. सो याच्यावर मी अजून 2-3 सम तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. सो त्याच्यामुळे तुम्हाला ते 4 प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह एकदा समजले की अनसॉल्व्ह तुम्ही प्रॉब्लेम आरामात करू शकता.